पण पाहतोय आणि या योजनेतील आता मात्र हा शेवटचा सामना स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेवलेला आहे। अंतिम सामना आपण बघतोय कामतगर विपक्ष पीसी या दोन संघामध्ये। तर पीसी संघाने आपले सेक्शन सजवायचं आहे। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये पाहायला मिळतात, सुरेश घरत सर आणि त्यांच्या समवेत गणेश पाटील सर। सर्वांना शुभ प्रभात, गुड मॉर्निंग आणि दोन्ही संघांना ऑल द बेस्ट। काल या स्पर्धेला अल्पेश सुरुवात झाली होती आणि आज ही स्पर्धा आता मात्र संपन्न होईल। क्षेत्रक्षण सजवायचं आहे आई गावदेवी पीसी संघाने। समीजुरी मैदानामध्ये या मोती आणि त्याच्या समोर यश पाटील। दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आपण पाहतोय, कारण जो संघ हा सामना जिंकेल तो संघ या चषकावर नाव कोरेल। नम्रता स्मृती चषक 20-25 चा विजेता संघ कुठला संघ असेल याचं उत्तर या सामन्यानंतर सर्वांना मिळेल। जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून दोन्ही सामन्याचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत। तीन षटकाचा सामना, ज्यामध्ये पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर जय शलर सज्ज होतोय। तर फलंदाजी करताना आपण पाहतोय दोन बॅटर एक्सपिरियन्स कॅम्पेनर मोती रिकी पॉन्टिंग भिवंडी, तर दुसऱ्या बाजूला यश पाटील सुजित नाईक यांची अपार मेहनत आपण पाहतोय। जय शलर बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट, चेंडू निघून जाईल सीमा पार। रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी महेंद्र मोतीच्या बॅट मधून हा षटकार। मग दर षटकार आपण बघूया मोतीच्या बॅट मधून षटकाराने डॅसिंग अंदाजाने स्वतःच आणि संघाचं अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे। स्वागत केलेलं आहे या जय शेलरचं या षटकाराने मोती या फलंदाजाने। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकापासून विखुरलेले क्षेत्रक्षण पाहायला मिळते, कारण पॉवरच्या षटकाची या मर्यादा नाही। पुढील चेंडू इथे मात्र चेंडू गली रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय। एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात, जोखीम पत्करली खरं तर ही धाव घेण्यासाठी। धाव पूर्ण केली जाते आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर। अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष आई गावदेवी पीसी या दोन संघामध्ये। पंचांचे सर वाईट अव्वंत धावा चिरपणे धावसंख्येमध्ये अव्वंत धावने भर पडते। धावसंख्या पोहोचते ती 8 वर। यंदा जगामध्ये श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकुली क्रीडांगण खूपच बिझी राहिलेलं आहे। अगदी रेग्युलर आणि 40+ संघांना देखील सराव करण्याची संधी ते मिळाली नाही। एवढ्या स्पर्धा या मैदानावर झालेल्या, मला वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये सर्वाधिक स्पर्धा याच मैदानावर खेळल्या गेलेल्या आहेत। आणि त्यामध्ये फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर तर रजनी स्पर्धांचं देखील प्रमाण आता वाढलेलं आहे। पुढच्या वर्षी अगदी MPL स्पर्धेपासून पुन्हा एकदा धूमधडाका या मैदानावर सुरू होईल। इथे चेंडूला फिरकून दिलेलं आहे, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करते हवाई सफर। पुराणी तलवार
लेकिन वही धार मोतीच्या बॅट मधून षटकार आणि षटकार संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 6ने वाढून होती धावफलकावर 15 धावा. मोती यांनी नक्कीच राणा स्पर्धेपासून सुरुवात केली होती आणि तोच फॉर्म अगदी हे वर्ष नक्कीच आपण बघतो क्रिकेट सीझन अंतिम टप्प्यात आलेला आणि तोच फॉर्म त्याचा पाहायला मिळतोय. फॉर्म आता जाता रहता लेकिन क्लास कभी नहीं मरता, क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. 55 इशारा वाईट अवंत वाचरूपणे धावसंख्येमध्ये सिंगल नेबर पडते. धावसंख्या 16. कार्पेटचे सारे चिडून निघून जातोय या पॉइंट रिजन मधून अगदी मैदानाला घासत पुसत चाटत सीमा पार कव्हर रिजन मधून हा चौकार. इथे इनसाइड आउट त्याच दिशेने फटका केलेला आहे. यावेळी मात्र चांगले क्षेत्रक्षण डीप कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे मात्र शतक्षक सज्ज आहे. मिडविकेट रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज मोती पूर्ण करतोय. धावसंख्या 22-22. इथे पुन्हा एकदा 20 सेफ मध्ये हा फटका देखील पाहायला मिळतोय. दुसरी धावेसाठी प्रयत्न तालमेल पाहायला मिळत नाही आणि इथे आपण पदे नशिबाची साथ अखेर मिळतंय. इथे यश पाटील जोखीम पत्करताना आपण पाहतोय. महेंद्र हा देखील नक्कीच आपण बघितलं तर चुकीची कॉलिंग त्याची पाहायला मिळते. अखेर नशीब इथे मात्र आपण पाहतोय कामतगर संघाच्या बाजूने नशिबाची साथ इथे कामतगर संघाला मिळते. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वाढून होते धावफलकावर 24 धावा 24. अंतिम सामना नम्रता स्मृती चषक कारेवली 20-25 मधील सध्या सुरू आहे. लॉप करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय या स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण केलेले.
सर्व मैदानामध्ये आपण बघतो मोती आणि यश पाटीलच्या रूपाने. तर दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज पियुष, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले तर 4 धावा खर्च केल्यात. पहिले षटक हाताळलं होतं गोलंदाज जयेश शेलार याने, 21 धावा त्याने खर्च केल्या होत्या. स्विंग अँड मिसचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज मोती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र टायमिंग प्रॉपर साधता आली नाही. इथे फाईन केलं चेंडूला आणि लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जातो सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र विकेटचा पतन, फलंदाज बाद. पहिला हादरा बसवूया मोतीच्या रूपाने जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला. न्यू बॅटर मोहिल मात्र संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 29, 29 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला फलंदाज मोती बाद झालेला, मात्र मोती बाद होण्यापूर्वी मोतीने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. वैयक्तिक 23 धावांचं योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलेलं आहे. आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज नरेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर नरेश याचा सामना करत फलंदाज यश पाटील. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना गोलंदाज नरेश. कामतगर विपक्ष पिछे या दोन संघामधील नम्रता स्मृती चषक कार्यालय 20-25 मधील हा फायनल सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ. फ्लिक केलेल्या चेंडूला मेडिकलच्या रिझन मध्ये दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय. या चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. अगदी रन घेण्यासाठी दोन्ही बॅटर हरण बनले होते. धावसंख्या 2 ने वाढते. कामतगर संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 31 ओव्हर 31. शेवटच्या षटकामधील शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे चेंडूला फुल केलेला आहे, फुलचा फटका, चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
अंतिम सामना आपण बघतोय अल्पेश गायकवाड एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये. आणि आता मात्र होम मिनिस्टरचे देखील फोन सुरू झालेले आहेत. कारण भरपूर वेळ नक्कीच आपण बघतोय अगदी काल सुरू झालेली स्पर्धा आज समाप्त होईल. लेगबाजच्या रूपाने ही धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. या सिंगल संघाची धावसंख्या वाढते. हेलिकॉप्टर फटका आपण पाहतोय या वाईड ऑफ लॉंग ऑन रिझर्व मध्ये या चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र 2 धावा घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजांना. 2 धावा धावप्लॅनमध्ये ऍड केल्या जातात आणि 2 धावांनी जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ पोहोचतोय या 38 या धावसंख्येवर. 38 धावा एक चांगली धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते जॉली या स्पोर्ट्स कामतगर या संघाची. नरेश शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील पुढील चेंडू. स्वतःच्या फॉल्टरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले. तर अशा प्रकारे या पहिल्या डावाचा देखील खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना नरेश म्हात्रे फेम टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने आपल्या धावपैकी धावा जोडले ते एकूण 39 39 आणि 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आई गावदेवी पिशा या संघासमोर. तर गावदेवी पिशा संघ या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करेल, या चषकावर कुठला संघ नाव कोरेल, कुठल्या संघाचे होईल हार आणि कुठल्या संघाचा होईल जय जयकार, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सहज होतील माझे सक्रिय समालोचक व्हॉइस ऑफ मानकोले कालेराम केनी सर. चला आपण अंतिम सामन्यातील सेकंड इनिंग मध्ये जाऊया. विजयाचं लक्ष आहे बरोबर गावदेवी पिसे संघासमोर 40 धावांचं. केस आपण आजच्या दिवसातून पाहिलं तर जॉली कामतगर टीमनं पहिल्या सेमीफायनल सामन्यातून जय बजरंग मिनिश 11 कारिवली या संघाला पराभूत करून फायनलच्या सामन्यातून 40 धावांचं आव्हान दिलं आहे गावदेवी पिसे संघाला.
नक्कीच सध्या आपण पाहतोय स्वर्गीय नम्रता स्मृती चषकाची अंतिम मेगा फायनल मॅच. नक्कीच आमचे आयोजक सुजित नाईक, देवदासजी चौगुले, विशाल चौगुले, करण चौधरी या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतली. सलग 2 रजनीमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. तब्बल 20 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झाले होते आणि नक्कीच 2 संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोचलेले आहेत. आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपला आहे. ज्वाली कामतगर टीमकडून प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकी जिंकल्यानंतर 39 बनवल्या आणि 40 धावाचं आव्हान गावदेवी पिसे या संघासमोर उभं केलंय. तर सलामी जोडी आदित्य आणि विनय. चला सामन्याला करायला लगेच सुरुवात. आपण सर्वांना शुभ सकाळ. 6:06 झालेली आहेत. बरोबर आपण 7:47 हा सामना सुरू केला होता. अगदी आमचे आयोजक सुजित नाईक, देवदासजी चौगुले, विशाल चौगुले मान्यवर कक्षामध्ये आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे असं बोलायला काही आता हरकत नाही आहे. फक्त 3 ओव्हर या अंतिम फायनल सामन्याचे बाकी आहेत. चला गोलंदाज आलेत रितेश धुमाल. 3 ओव्हर 40 धावा. आमचे धुमाल सर, अल्पेश गायकवाड, पंच गणेश पाटील, सुरेशजी घरात आणि अतुल शर्मा आणि मी स्वतः कलरम केनी, तसेच आमचे हुसेन लाईव्ह, डीजे आबी, सर्वांना संधी दिल्याबद्दल सुजित नाईकचं आणि देवदासजी चौगुले यांचं आपण आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचनाची संधी दिली. स्वर्गीय नम्रता स्मृती चषक सुजित नाईक यांच्या स्वर्गवासी मातोश्री यांच्या नावाने ही स्पर्धा, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही सुजित नाईक आणि देवदास चौगुलेंनी स्पर्धा आयोजित केली. गोलंदाज रितेश धुमाल. पहिला चेंडू आपण पाहतोय. फलंदाज आदित्यसाठी वाईट चेंडू फेकलाय. अतिरिक्त धावसंख्येनं इथे गावदेवी पिसे संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. बघूया सुरुवात अगदी रितेश धुमालनं वाईट चेंडू टाकून केलेली आहे. इथे हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला आहे. एक लेगबायच्या स्वरूपात धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 2. बॅटची आउटसाइड एज घेतली होती चेंडूनं आणि चेंडू अगदी चाललाय डीप थर्ड मॅनला. चौकार आलाय. विनयच्या बॅट मधून हा चौकार आलाय. धावसंख्या 6 अंकावर. हा चेंडू आपण पाहतोय रितेश धुमालचा. लेगबायचा इशारा केलाय. धावसंख्या 7. 2 लेगबाईज, 1 वाईट, 1 चौकार.
इथे मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. गावदेव पिशे संघासमोर जे लक्ष्य आहे ते 40 धावांचं बरोबर आपण पाहतोय ठेवलं गेलेलं आहे. राऊंड फिगर 40 धावा. धावसंख्या 8. इथे मात्र खोला डब्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला चेंडूला डीप मिड ऑफ रिझर्व मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स. तर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज हे जी पारितोषिक आहेत ती अंतिम 2 संघामध्येच दिली जातील. जे दोन संघ आपण अंतिम फेरीमध्ये पाहतोय त्या 2 संघामधील खेळाडूंना ही पारितोषिके दिली जातील. 2 संघातील खेळाडूंचा इथे विचार केला गेलेला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि गावदेव पिशा संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 10 वर. दुहेरी अंकामध्ये 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 धावा लागल्यात. गोलंदाजीसाठी आलाय ओम पाटील. क्रमांक 2 ओव्हर घेऊन नक्कीच मोती यांचं कौतुक करावं लागेल. अगदी युवा खेळाडूंना घेऊन मैदानामध्ये अगदी त्यांच्याकडून देखील सातत्याने चांगली फलंदाजी आपण पाहिलेली आहे या संपूर्ण स्पर्धेतून. 40 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आले 10 म्हणजे आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये अजूनही 30. 15च्या सरासरीनं धावा काढायचे आहेत. बघूया गावदेवी पिसे टीम. चांगला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा आपण चेंडू पाहिलाय. एक सिंगल धाव. इथे विकेट दिलेली आहे. आदित्यने विकेट दिली. मला वाटतं येणारा फलंदाज साहिलसाठी की आता जे काही करायचं आहे ते या मॉर्निंग मध्ये आता साहिलला आणि विनयला करावं लागेल. ओम पाटील एक युवा गोलंदाज आहे. नक्कीच आपण पाहिले तर मोतीचे भौतिक सहकारी जवळजवळ आवी असतील, अमोल पाटील असतील. हे आता 40+ क्रिकेट खेळायला ज्यांनी सुरुवात केली आणि अजूनही मोती मात्र आपल्या ज्वाली कामतगार रेग्युलर टीमसाठी युवा खेळाडूंचा मनोबल वाढवण्यासाठी ते थांबलेत. एक चांगला निर्णय त्यांनी देखील घेतलाय. बघूया सध्या आता अमोल पाटील जर उठले असतील तर ओमची कदाचित ही फायनल मॅच ते पाहतील. सर्वांना घरून फोन आलेत. रात्री गेलेत अजून आली नाही. बघूया ही फायनल घेऊन इथून कोण जाणार आहे. कामतगार की पिसे. पिसे की कामतगार. हा फटका विनयनं उडवलाय अगदी गुरुदत्त स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. विनय चांगला फलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आणि उर्वरित
2 ओव्हरमध्ये 30. दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये धावा आलेत 7. मॅच बॉल आलेला आहे. गरज सर आपल्याकडे एक चेंडू ठेवा एक्स्ट्रा. आता साहिल आलाय आणि विनय देखील चांगली फलंदाजी करतोय. कदाचित चेंडू आपल्याला लागतील 1-2. 17 धावा 8 चेंडू मध्ये. अजूनही उर्वरित 10 मध्ये 23. 10 चेंडू मध्ये 23. ओम पाटील हा चेंडू फुलटोस टाकलाय. बघूया चेंडू अगदी सेफ लँड होतोय. फटका व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात विनयच्या आला नव्हता. 2 धावा आले ते चेंडूवर. 2 धावीने संघाची टोटल 19. पहिल्या 9 मध्ये 19 आणि आता उर्वरित 9 मध्ये 21. 3 ओव्हरचे सामने आपण दुसऱ्या रजनीतून खेळवले. सकाळचे 6:17 झाली आहेत. नक्कीच आपण 6:47 स्पर्धेला सोमवारी सुरुवात केली आणि फायनल मंगळवारी कंप्लीट झाले असं बोलावं लागेल. इथे देखील 2 पूर्ण केले. तिसरीसाठी आना आणि अखेरकार इथे साहिलची मोठी विकेट. नक्कीच गोल्डन डक वर साहिल परततोय डगआउट मध्ये. आल्या पावली माघारी. नक्कीच साहिल स्वतःवर नाराज आहे. विनयवर नाराज आहे. इथून विनयला देखील विकेट देता आली असती. साहिलची विकेट ठेवता आली असती. नक्कीच बघूया ही विकेट गावदेवी पिसे संघाला लक्की ठरेल की मात्र अनलक्की. थोडेसे प्रणय देखील नाराज झालेत आता. कारण की साहिलनं या खेळपट्टीवर आपण पाहिलं तर माजी केंद्रीय पंचायती राज चषकापासून चांगली फलंदाजी केलेली आहे. या स्पर्धेतून देखील त्यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र इथे त्याला कुठलाही एकही चेंडू खेळण्याचा संधी मिळाली नाहीये. अंतिम सामन्यातून महत्वाचा खेळाडू गोल्डन डक वर बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय जयेश शेलार. नक्कीच आता जयेश शेलार आणि विनय पाटीलवर ही मोठी जबाबदारी आहे. 8 मध्ये 19, 10 मध्ये 21 आलेत आणि आता 8 मध्ये 19 बनवायचे आहेत. सकाळ झालेली आहे. अगदी पाठ झालेली आहे की सर्वांना शुभ सकाळ. जय श्री राम. आमचे रुपेश ठाकरेंना देखील ही स्पर्धा एन्जॉय केली खूप. बॅटकाट मोती यांचा प्रयत्न भरपूर आपण पाहिलाय. मात्र झेल अखेरकार झालंय धरतीला दान. इथे जेवणदार मिळतोय जयेश शेलारला. धाव मिळेल गावदेवी पिसे संघाला 1. 7 मध्ये 18, 11 मध्ये 22 आणि 7 मध्ये 18. 3 उडवायचे आहेत. 7 मध्ये 3. इथे बघूया एक सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे देखील जयेश शेलारची धावबाच्या स्वरूपात विकेट. काय गणेश सर फलंदाज बाद आहे. यस 2 ओव्हर कंप्लीट. आता 6 मध्ये 18. प्रणयला देखील आता झोप आलेली आहे. पाणी पाहिजे. पाणी घेऊन जा. 12वे खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जा. चला अंतिम सामन्यातील शेवटचे 1 ओव्हर शिल्लक आहे.
12वे खेळाडू आपण पाणी घेऊन जा. 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे इथे गावदेवी पिसे टीमला ही फायनल जिंकण्यासाठी. तर 18 धावा वाचवायच्या आहेत. स्वर्गीय नम्रता स्मृती चषक पटकवण्यासाठी जॉली कामतघर टीमला. नक्कीच आता थोड्याच वेळात तिथे आमचे भाटालीचे आमचे मित्र प्रॅक्टिससाठी येतील आणि अगदी त्यांना वेळेवर मला वाटतं मैदान खाली करून मिळेल. नक्कीच आमचे एनकेजी देखील आलेत. या वेलकम. मग मॉर्निंग वॉकला आलेत नरेश कदम माली भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी अध्यक्ष. गोलंदाज आदित्य गावदेवी पिसे संघामध्ये देखील आहे आणि आदित्य जॉली कामतघर टीम मध्ये देखील आहे. या आदित्यने देखील खूप इम्प्रेस केलाय. नक्कीच पिसे संघामध्ये आदित्य फलंदाज आहे तर जॉली कामतघर संघामध्ये हा आदित्य नावाचा खेळाडू गोलंदाज आहे. नक्की श्यामदादा पाटील आम्हाला जोडलेत. एक उत्कृष्ट खेळाडू 40+ चे आणि सध्या मास्टर 40+ संघटनेशी पंच म्हणून जॉईन झालेत. धन्यवाद श्यामदादा पाटील. जय बजरंग कारिवली सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू देखील राहिलेत. नक्कीच बिमारसाठी इथे पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. हा षटकार आलाय आणि नक्कीच बिमर देखील चेक करायचा आहे. षटकार आलाय बघूया. 6 मध्ये 18 आहेत. श्यामदादा आम्हाला जोडलेत आज सामना पाहण्यासाठी. अगदी ते देखील युसेन लाईव्हला जोडलेत. अल्पेश गायकवाड त्यांची आता चर्चा करतील. नो बॉल आहे. क्या बात आहे. सोने पे सुहागा. इथे विनय पाटील भीमरवर षटकार ठोकलाय. आणि आता अंतिम सामन्याची रंगत अजून वाढलेली आहे. म्हणजे पहिल्याच भीमरवर हा षटकार ठोकून संघाची धावसंख्या नेली ती 29. आता 6 मध्ये 11. पुन्हा एकदा आता खतरा निर्माण झालाय जॉली कामतघर टीम साठी. कारण की आदित्यनं पहिल्या चेंडूवर षटकार खाल्लाय आणि तो देखील भीमर चेंडू फेकलाय. 5-11. आदित्यने तर संपूर्ण स्पर्धेतून 6 मध्ये 11 दिले नाहीयेत. 6-11 आणि इथे चांगला चेंडू फ्रीड चेंडू काय टाकलाय विनय पाटीलला. वा. नक्कीच आदित्यनं खूप चांगली गोलंदाजी प्रत्येक इथे बघूया. चेंडू ऑन साइडला टर्न केलाय विनय पाटीलनं. थोडीशी मिसफील्ड. स्ट्राईक. विनय स्वतःवर राखून ठेवतोय. आत्मविश्वास दाखवतोय. नक्कीच बघूया. इथून देखील आता 4 मध्ये धावा बनवायचे. 9. 4 मध्ये 9. सामना जवळ आलाय. 4 चेंडू 9 धावा.
स्वर्गीय नम्रता स्मृती चषकाची फायनल मॅच कामतगार विपक्ष पिसे 4 चेंडू 9 धावा गोलंदाज आदित्य चांगला चेंडू स्विंग अँड मिस काय चांगली गोलंदाजी करतोय आदित्य पहिल्या चेंडूवर भीमार षटकार त्यानंतर मात्र 3 चेंडू मध्ये 2 डॉट 1 डबल आता 3 चेंडू 9 धावा 3 चेंडू विनय पाटील आणि भावेश ही जोडी खेळपट्टीवर अजून एक डॉट क्या बात आहे काय गोलंदाजी केली आदित्यनं आता 2 मध्ये 9 नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी चेंडूवर बोटांची जादू दाखवताना आपण गोलंदाज आदित्यला पाहतोय लेग कटरने गोलंदाजी करतोय आणि अगदी विनयला हे चेंडू खेळण्यामध्ये थोडीशी नक्कीच अडचण निर्माण झालेली आहे 2 चेंडू 9 या चेंडूवर जर मोठा फटका आला तर आव्हान जिवंत राहील गावदेवी पिसे टीमचं आणि सिंगल डबल डॉट आला तर अगदी चॉली कामतगार अंतिम ट्रॉफी पासून दूर नसणार आहे हा फटका सजवलाय विनय पाटीलनं आणि आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव केलाय 1 चेंडू 3 किंवा बोला भंडारी आणि होम साई आता 1 चेंडू 3 बुगई ट्रॉफी कुठला संघ उचलेल 1 चेंडू 3 गोलंदाज आदित्य नक्कीच एलईडी बेल्स पंच आपण उचलायचे आहेत 1 चेंडू मध्ये 3 आणि झेल टिपून सामना जिंकलाय चौली कामतगार टीमनं अभिनंदन